नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भीमानं दिग्विजया चमकलेले पळितरशिलीची महाभारतांतू तंतू कलचे दिसाक शिशुपालाक लेगी वचून शिशुपालान तगेले चेदी राज्यांतू वतना तक्का भीमो पच्चिले पूतू जाता तशी कुंतने मावेल पूतू जाता तशी तीन त्या श्रुतश्रवेन सांगिल्ले प्रकार भीमाक तोराबोन घेता 30 दीस पर्यंत आणि ताका जाय आशिल्ले पुराय रत्नां राशी दिवन पेटयत. मागीर पूर्व दिक्कांतू पौंड्रक वासुदेवाकय गेलवला कर्णाकय तागेल रथा दोकून विरत कोरनो कडे करुणय ताका कप्प काणीक दिता. इंद्रादी देवतेंक अशीच खेळा खातीर गेलवत कयत अशी एक कुशाले खातीर म्हणटा पळय त्यांनी हाक मस्त रत्नां राशी दिताची. शेष गरुड पुरे हागे लागी मल्ल युद्ध करताच काही तशी त्यांनी कसं दिला त्या पुरे स्वीकार करून घेवन येता. मागीर बाणासुराले नगराक वतता समुद्रा भितर दुखुनूची बाणासुराल नगरा वता. थंय बाणासुराल नगराक राखवल जावन रुद्रदेवू असता. बाणासुराल वयर ताका रुद्राक तो अनुग्रह करून बाणासुराक तागेल नगरांत हांव राखता तुगेल नगर म्हूण सांगून घेवन रुद्रू तागेल नगर राखता म्हणटाची. थंय रुद्र भीमाला युद्ध करूंक हस्ती रूप घेवन येतकय गडे ते हस्ती वटू भीम खेळतकय सुमार वेळ. मागीर भीमाक तो रुद्र तागेल निज रूप दाखयता तेन्ना मागीर निमगीत तूं खंय सकडी गेलवू नयलो खंय दिग्विजय कोर नयलो म्हाका पुरे सांगता म्हणटा भीमू ताणें कणकण भूलोकाची कणकण रायाल्या पुरे गेलवू नयला कोण ताका लेक युद्ध करना नशी कप्प काणीक दिवन आश्रित म्हणून सांगून घेतला. हे पुरे प्रत्येक सांगून कडेर म्हणटना हांव अशी एकडे येतना देवती पुरे विंगड सिंह व्याघ्र म्हळ्यार गायी हे रुपार पुराय गायने सिंहो आणि वाघू हे रुपार पुराय येवन गरुड शेषू इंद्रादी सकल देवते येवन ते मेगेले युद्ध केल्ले बरें म्हळ्यार विंगड व्याघ्रा रुपार नेले युद्ध कशें करचें ते कसले पुणी मारू येवचे तशें करचें न्हय. कडेर म्हणटना हांव तांकां कशी धांवडायले त्यांनी कोण कसले इत्ते पुराय तो सांगता. शिव पुराय आयकतकीर ताका संतोश जाता. वायुदेवाल पुराय लील ऐकून कडेर म्हणटना शिव हे याग स्वता कृष्णू राबून करयसिता म्हूण कळ्ळी कुडले बाणासुराले सांगून हांक जाय जाल्यार कप्पा काणीक दिवय शिटकय. ताजे नंतर ते पुरे घेवन भीमूय ते संपत घेवन वेदव्यासू कृष्ण दोग जने बैसून तांगेले येद्रा येता दोनी देवाले रूप नवे विंगड तांकां वंदन करतकय आनी संतोशान कसं जेल्ले म्हूण सांगता की चकाक सलबायले एकलव्य पौंड्रक कर्ण पुराय जनाक सलबायले ते मान्य खंयचे प्राणी रुपार येयले शेष गरुडाल ओटो हांव युद्धा म्हणके क्रीड केल्ले म्हणून सांगतकय तो. आनी जावन भीमू महाबलिष्ठ न्हय धर्मरायाके भारी संतोषू व्यासाके भारी संतोषू कृष्णाके भारी संतोष भीमानेश पुरे कोर नयले. त्यांनी कृष्ण कसं सांगता तशीची यागा कसं जेवका त्या परे सिद्ध करता रस हांगा
वेदव्यासय भीमाक आलिंगन करताच काही पळय वायुदेवाक देव आलिंगन करता तशी लेखू येतं. तशी वेदव्यासय भीमाक आलिंगन करताची आणि सांगत की तू पुराय जन गेलवला ना मै पुराय जन गेलवल मात्र हे याग कोरका म्हणस नानातल्या ना पुढे ब्रह्माल नंतर तू सर्वांक गेलवल दोन्हीचो म्हणून सांगून सर्व यागात कसं कसं साधन जेव्हा ते प्रसिद्ध करी म्हणून सांगून त्यांनी सांगले. आता सहदेव दक्षिण दिक्का दिग्विजय अवतारस चमकला थंय शूरसेनाक पराजय केले. मत्स्य देशाधिपतीक आश्रित करून घेतले. मागीर दंताभक्तराक सलवायले तागेले कपकाणीक घेतले. मागीर ताका राज्य सोडून दिले. मागीर सहदेव मुखार चमकलो. थंय सुकुमार सुमित्र म्हणेल राय मेळ्ळींची तांकां पराजय करून अपरमत्स्य म्हणलेले अनेक राज्याचे नायक आशिल्लीची तांकां पुरे पराजय केले. मागीर निषादाल राज्य मेळटा तांकां तेमय गेलवलो. गोश्रंग पर्वत ताण तागेले वशा केले. मागीर पर्वता लागीं सुचे श्रेणी म्हणटा म्हणल्यार रायाकय सहदेवान तागेले अधीन करून घेतले. कितले की राष्ट्र जय पावन मुखार 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 वतरस मदेन तूं नरराष्ट्र म्हणल्यार प्रांत्य मेळ्ळे तेमय गेलवलो. कुंती भोज तागेले वयरी आक्रमणा म्हणून वतना कुंती भोज युधिष्ठिराले सार्वभौमत्व म्हाका ओप्पिगस म्हणून म्हणालो आनी ताका कपकाणीक दिले. सहदेवाक जाय जाल्ले कपकाणीक दिले. ताजे नंतर सहदेव तागेले सैनिक घेवन चर्मणवती न्हंयची तिरार वता. थंय एक जंबक म्हणल रायस तागेले पुत्तानात राज्यभार करशिल्लो थंय तो आक्रमण करता. ते जंबक रायाक कृष्णान पराजय केलेलो न्हय त्या विशयी सहदेवाक गोत्त आशिल्लें. तशी जंबकाल पुत्ताकय सहदेवाकय घोर युद्ध जाता. जंबकाल पूत पराजित जालो की मागीर सेक अपरसेक आनी पळय दक्षिणा दिक्का आसूचे पुराय जनाकय सलवान जाय जाल्यार तितले कपकाणीक घेतला. नर्मदा न्हंयची तिरार येता. थंय अवंती नगर म्हूण एक आशिल्लें ताजे वयरीचे आक्रमण करता. ते अवंती देशाचे सुप्रसिद्ध राय कोण मिंद आनी अनुविंद तांकां पराजय केले. मागीर सहदेव भोजकट म्हणल्यार राजधानीक मुतीक घाल्ले. थंय भोजकटाचो रायो भीष्मकू त्या भीष्मकाक सहदेवान सलवायले. मागीर मुखारी तोवय कोसलेश्वरा लागीं युद्धाचे मुखालो. कांतारक म्हणलेले एक राया गेलवलो. मागीर पूर्व कोसल देश गेलवलो. नाटकेय हेरंबक हांकां पुरे युद्धा गेलवलो. मागीर मारुद देश गेलवलो. रम्य ग्रामाधिपती तोचे जावन तो शरण येयलो. तशी नाचीन अर्बुक वाताधिपती हांकां पुरे तागेले आश्रीत राय करून पुलिंदांक सलवान आनी की दक्षिणा चमकलो. पांड्य देशाधिपती लोटो एक दिवसाक युद्ध करून ताका एक दिवस भितर पराजय करून सोडला की मागीर किशकिंदा पట్టणा चमकलो. थंय मैंदद्विविध दोनी कपिराय आशिल्ले तांगेले 7 दीस पर्यंत होराट केला जाल्यार मैंदद्विविध पराजय वचनीचे जाल्यार तांणी सलवनीचे जाल्यार सहदेवाल ते मल्लयुद्ध पळोवन तांकां भारी संतोष जावन सहदेवा सांगतात की गच्छ पांडव शार्दूल रत्नान्या दाय सर्वश अविघ्नमस्तु कार्याय धर्मराजाय धीमते. हे पांडवांगेल राय तूं शार्दूलाक समान भागा समान तितली पराक्रमस तुका जाय जाल्यार पुरे रत्नाभरण घेवन वस इत्याक म्हळ्यार धर्मरायाल कार्या कसले विघ्न येवच्या नज ते निर्विघ्न जावो म्हूण सांगून जाय जाल्यार दनकनक वस्तू पुराय दिवन ते पेटोवन दी ताका हाका कोणाक सहदेवाक. तो सहदेव मैंदद्विविधान दिल्लेले सर्व ऐश्वर्य घेवन वचून मुखारसून माहिष्मती नगर मेळटा. थंय नील म्हणलेलो राय आशिल्लो तागेलो युद्धाक राबलो तो. दोग जनाल मदीं तूं असाधारण युद्ध जतरस भयंकर युद्ध म्हूण येता. सहदेवाक प्राणवत्वे म्हूण दिसता तसो लेखा पाययलाक इत्याक म्हळ्यार अग्नी यज्ञेश्वर अग्नीची नीलाले पक्ष राबून युद्ध करतरस सहदेवाले एक राश सैन्य समूह ते एक क्षण मात्रांत ते अग्नी ज्वाल्याक मेळून भस्म जाल्ले म्हूण म्हणटाची. कितलेशिले रथ अस्त्यो घोडे पदाती सकडी पुरे सगळेची हे युद्धाचे भूमी सैन्य जोडून वचचे सुरू जालें. हे पळयतना कसो करचे सहदेव एक घडी
आलोचन करता कसं करचें कडेरी निजावन यज्ञ याग करचें कोणाले अग्नील प्रित्यर्थ युधिष्ठिर राजसूय याग करचें यज्ञेश्वर अग्नी म्हणित जलो अग्नांतर्गत जावन परमात्माला प्रित्यर्थ हांगा सहदेव दिग्विजय आयिल्लो राजसूय यागद कारणा निमतेन म्हणटना तो अग्नी जेव्हा अग्न्यांतर्गत परमात्मा त्या निलराजाला वटू मेळ्ळो सहदेवाक पराभव करच्याक प्रयत्न केले कशी म्हूण सांगून जनमेजयू वैशंपायनाला लिमगिता हे तपस्वी यज्ञेश्वराला प्रित्यर्थ जावन यज्ञ करता म्हणून लेखिले राजसूय यागाचे त्याच्या दिग्विजया खातीर आयिल्ले सहदेवाक म्हणून अग्नीन कसल्याक उपटळ दिल्ले निजावन आयिल्लो तो यज्ञेश्वराला प्रिती खातीरच न्हय वय न्हय राजसूय याग करूंकची जाल्यार कसलें ताका अग्निदेवान उपटळ दिल्ले म्हणटना तो सांगता की राया वैशंपायन ऋषी सांगता राया ताका एक कारण आसा फुडें माहिष्मती म्हळेल पట్టणांत अग्नी वास जावन नाशिल्लो त्या वेळार ताका परदारासक्ता म्हळेल एका पवाद आयलो इत्याक पట్టणाचे अधिपती नील म्हळलो ताका बारी चंदी चिल्ली आशिल्ली रायान होम हवनांत होम हवन करतर सुद्दां त्या वेळार ताणें होम हवन करतना तागेले दुवेन बापसूल लागीं बसचें तत्वळ ते आज्य हे तकड घालून अग्नी प्रज्वल सुकानवे म्हणून त्या करचे खातीर अग्निकुंडा लागीं बसता चंदी राजकन्ये ती गेल्ले तीन लागीं बसल्यार ताका संतोश जाता अग्निदेवाक राजकन्ये सोणू विंगड कोण येवन व्यजनान वारी घाल्ले रे व्यजन म्हळ्यार वारी घालचे हे हैण म्हणटा पळय ताजेन वारी घाल्ले रे अग्नी प्रज्वल जायनाशिल्ले की जळून वचनाशिल्ले तशी त्या दुवर येवन कोण यजमान जावन बसला कोण याजक जावन बसला तांकां दोग जनाक यागाशाले दुखून एक पण भायर चमकल्यार पुरो म्हूण सांगून वत तशें मागीर तिणें फू करून वारी पुंकिल्यार पुरो यज्ञ भग्ग जाता आशिल्ले की ताजे फुडें एक सुदर्शना म्हणलेले नांवाची राजपुत्री तिगेलें नांव सुदर्शना त्या राजकुमारी तिका अग्निदेवाक तिगेल वैरी मन त्या नीलराजाक कळ्ळें कडेरी हांगा कशें जाला तो अग्नी एक ब्राह्मणाल रूप घेवन येवन रायाक कळना नाशी तिगेल ओटू परत एक तिगेल ओटू आसता आशिल्लो तो तशी एकांतांत कसलें एक काम करतना कोणाकय कळना म्हणून लेखचें मानना खंयची कामय मस्त दीस रहस्यार दवरूं जायना न्हय तेमय हांगेल मध्येन तुलेक संबंद त्या खंयचे जो एक दीस भायर येवचेत न्हय ब्राह्मणू एकलो ब्राह्मणू येता तागेले दुवेल वटू रहस्य जावन आसता म्हणलेलें एक सुद्दी तोंडा दुखून तोंडा वचून नीलरायाकय कळ्ळें ताका कोप येयलो त्या ब्राह्मणाक ताणें अपराध केला वयना ताका शिक्षा दिवच्याक आज्ञा दिली की अग्नीक जोर कोप येयलो तो न्हय ब्राह्मण जावन आयिल्लो वो शाप दीत म्हूण कळ्ळी कळ्ळी अग्नी कोप येवन ते ब्राह्मण देहा सुतूची व्हड व्हड ज्वाले येयले राया बरें आश्चर्य जालें की कसलो बाय हें म्हूण सांगून त्या ब्राह्मणाक दीर्घदंड नमस्कार घाल्ले कळ्ळे कडेरी मुखारसून त्या रायाक कळ्ळें कसं न्हय दुवेल सौंदर्याक आकर्शीत जावन नाशिल्लो यज्ञेश्वर म्हूण एक अग्नी म्हणून कळ्ळें तो ब्राह्मण रुपार आयला म्हूण कळ्ळी नंतर नीलरायो अग्निकच इथे तागेले दुवे दिवन वार्डीक करताय येता विधी वार्डीक म्हणटा पळय त्या परे करता मागीर हे जनमय जयाले काणी तो सांगता आसता ताजे नंतर खंयच्यो येवो नीलरायाले वैरी आक्रमण करूं आयले म्हूण जाल्यार यो अग्नी क्षण मात्रार ते सैनी भस्म करता ताजे खातीर माहिष्मती पట్టणाक पुरुश तांगेली इच्छानुसार ते चल्यांक पाणीग्रहण करचें साध्यता ना तशी कोणेय एक बायल मनशीन इच केल्यार मानतीक वार्डी करून घेवे तशी बाई न्हय नातल्यार ना पुराय शत्रूंक अग्निले भय सगळे सैन्य लासून घालता म्हूण सांगून
तशें हांव नीलरायाक कोणाले एक उपटळ म्हणलेलें ना आशिल्लें. सहदेवाल सैन्य येयला तशी अग्नी बाद दिता सहदेवाक सैनीक पुरय भित्ताची जाल्यार सहदेव कसो करता तो निजावन धर्मिश्ट न्हय सहदेव तो धैर्य ताका धैर्य गुंदवनी तो कसो करता हात पाय धुता शुद्धाचमान कोरून थंय खंय युद्धरंगांत थंय राबला आनी अग्निस्तोत्र करता तो अग्नीक नाना रितीरी ಹೊಗಳಿಸಿता आनी सांगतरस तूं म्हाका पळय हांव स्तोत्र करतरस म्हाका कसल कोरका म्हण तिळवळीक तुवचे दिवका अनुग्रह करे मिगेल वैरीम सहदेव पुंखान पुंख जावन अग्निस्तोत्र सांगता अग्नीक भारी संतोष जाता निचावन कोण अग्नीक अग्नी निमती होम करता की कोण सकडे अग्नी स्तुती करता की तांकां श्रेयस प्रेयस सकड जाता सर्व पाप विमुक्त जाता म्हणटाची तशी सहदेव वापस अग्नीला सांगता की अव्यवाहन म्हणून तू प्रसिद्ध जाला न्हय हव्याक कारण जेवची तसले यज्ञक्रिये तू राबोवच्यानच जाता योग्य न्ही म्हणून सांगता न्हय तशी निजावन अग्निदेव सहदेवाल सुतूची तागेले जिवाली विस्तार करतस जाल्यार सहदेव भिवनाकय कुशासनार बैसून अग्निदेवा प्रार्थना करतरस ध्यान करतरस कडेरी समुद्र कशी त्या एक उबर देवन वता तशीच अग्निदेव दर्भासनार बसला तागेले सुतू प्रज्वल जालो ते अतिक्रमण करून भितर येनी तशी तो सहदेवाला येतकय आनी सांगतकय सहदेवा उठा तुका परीक्षा करूया म्हणून तुगेले सुतू उज्ज घालले तू कसं करता कसं इते हांगा येयला पुरे गोत्तस म्हाका धर्मरायाल संकल्पय गोत्तस तशी जाल्यार नीलराजाले वंशाचे कितले काळ ये राज्यान तो राज्यभार करता की तांकां हांव रक्षण करूं का म्हण वैसून घेतला न्हय म्हण म्हणले कुडले तुका हांव सालसा येईल न्ही तुगेली इच्छा हांव पूर्ण करता म्हण म्हणटा अग्निदेव अभयस दाखोवन थंय तुका नदृश्य जलकी ಸ್ವಲ್ಪ वेळानाची नीलराज अर्घ्य पाद्य अनर्घ्य वस्त्राभरण सकड हाणू सहदेवाक ताणें उपचार केले उडगिरी केले कडेर सहदेव पुराय स्वीकार केले की आनी सांगले की युधिष्ठिराक पकाणीक दिवका तुवें म्हूण सांगून नीलराजाक युधिष्ठिराला आशयतो म्हूण सांगून घेवन मागीर आनीकय दक्षिण दिका दंड यात्रेक चमकला तशी थंय दुखून मुखारी पौरव राज्या वता मागीर कौशिक राय जावन आशिल्लो आकृती म्हणलेले ताका सलसायता सौराष्ट्रा वता सौराष्ट्रांत एक 2 दीस राबला आनी तागेले रायभारीक भोजकट म्हणलेले राज्याक अधिपती जावन आशिल्लो रुक्मी तागेले आनु भीष्मक दोग जाणां लागीं पेटयता रुक्मी पुराय आयकत खंय आनी पळय रुक्मीक निजावन एक थंय रुक्मी लोटो सहदेवाल युद्ध जायनी कित्याक म्हळ्यार रुक्मिणी स्वयंवरा कालांत रुक्मीक कृष्णान पराजय केलेलो न्हय शिवाक तपस करून ओलसान एक उत्तम धनुस ताका शिवान दिला जाल्यार दितना शिवान सांगला की ह्या धनुसान कृष्णाला युद्ध केल्यार तूं गेलवना विंगड कोणाला युद्ध केल्यार तूं गेलवता खंय कृष्णा लोट विरोध केल्ली म्हण जाल्यार तो धनुस मेगेल्याक येता आतां तो धनुस रुक्मिले आसा आतां सहदेवाल वट युद्ध करचें म्हळ्यार हें दिग्विजया खातीर सहदेवा पेटयल कोणें कृष्णान आनी व्यास कृष्णान कोणें वेदव्यासान आतां सहदेवा लोट युद्ध करचें म्हळ्यार कृष्णाले विरोध घेतल्या बरी न्हय म्हणटना तो शिवान दिलेलो धनुस वापस शिवाल्याक वता न्हय म्हणलेलें एक भंय आनीक कसो म्हळ्यार कृष्णाल वयर कसले कोप आसो रुक्मिणील वयर ताका मस्त मोग आशिल्ले तशें जावन रुक्मी कृष्णाला विरोध करूंक ओपनी आतां कृष्णू याग करता म्हणटना सहदेवाला युद्ध केल्यार कृष्णाला विरोध केल्यार जाता म्हूण सांगून दिसलें ताका एक शिवधनुस वता म्हण आनीक भीमाल आनी अर्जुनाल बल ताका गोत आशिल्लो न्हय तशी रुक्मी सहदेवाक कप काणिका दिता सहदेविकाय प्रतापशाली तो ताका कितलेय पराक्रम आस म्हणटना कितले किराया तो गेलवता मागीर शूरपारक तालकाट देश दंडकारण्य त्या पुरे मागीर समुद्र तिरांत कितली की मिलेच्छराय आशिल्लीची निषाद आशिल्लीची राक्षस आशिल्लीची कर्णप्रावरण म्हणलेली आशिल्लीची मागीर नरराक्षस नरभक्षक राक्षस जावन आशिल्लो कालमुख मागीर कोलगिरी आमी आतां कोलगिरी म्हळ्यार कोल्हापूर हांगा कोल्लूर म्हणटा पळय कोल्लूर आतांचे थंय मस्त रानां जन आशिल्लीची खंय
तांकां पुरे गेलवल तो म्हणून म्हणटाची केरळा समीत येयला. केरळान तो संजयंती म्हणलेलें पट्टण स्वाधीन केल्लेले विशय आसा. मागीर थंय दुखून पांड्य द्राविड उर्ध्व केरळ आंध्र तालवन कलिंग उष्ट्रकर्ण हांकां पुरे तागेले अधीन करून घेवन यथेच्छ कप्प काणीक मेळ्ळा खंय ताका. दक्षिण समुद्र तीर प्रदेश येतो तो मागीर थंय हिडिंबेल पूत घटोत्कच ताका आप्पून लंकाद्वीप राय जावन आशिल्ली विभीषण तेदना तागेल्या रायबार जावन पेटयता. विभीषणय पुरे गोतच ताका कोण कसले इत्ते कृष्ण कोण राम कोण सकडी गोतस तो युधिष्ठिराल सार्वभौमत्व जैता हांव तागेले आश्रीत जेत्ता म्हणून तोय कप्प काणीक पेटोवन दिता. पुरे जावन सहदेव भारी संतोशारी तो युधिष्ठिराले आयला आनी हाडलेले कप्प काणीक पुरे युधिष्ठिराक दाखयता. हांगा नकुल पश्चिम देशाच्या मुखाला न्हय तोय तशीची सर्व देश पश्चिम दिक्काचे कृष्णान गेलवल्ले तेंची राज्यात नकुल वत्तरस कार्तिकेयाले रोहितक पर्वत कार्तिकेय म्हळ्यार स्कंद तागेले प्रितीच पर्वत थंय मत्तमयूरक म्हणलेले राय आशिल्लीची तांकां नकुलाक भयंकर युद्ध जालां की नकुल विजयी जाल्लो सांगता म्हणून कृष्णाले दयस पळय ताजे मुखारी शरीशक मरुभूमी मेळटा ताका महोत्त म्हणलेलें राज्य मेळटा. मागीर नकुल आक्रोश म्हणलेली एक राजर्षी मेळटा तागेल्याक युद्ध करता. दशारणांक सलवायता. शिबी त्रिगर्त अंबष्टमाल पुरजना सलवायता. कितली की वाटदान माध्यमिक ब्राह्मण आसाची तांकांय सलसानो तांगेल्यागे कप्प काणीक घेता. पुष्करारण्या वता थंय उत्सव संकेत म्हणलेले जनांक सलसायता. सिंधू न्हंयची तीरार वता. पराक्रमी नायकांक पुरे सलसानो मुखारी सरस्वती न्हंयची तीरार वता. अभिरगणाक मेळ्ळेले अभिरगण म्हूण म्हणलेले शूद्र जनतांनी तांकांय पराजय करता. समुद्र तीर प्रदेशातय चमकला थंय आशिल्ले रायांकय सलसानो कप्प काणीक घेवन कितलीकी पर्वत स्वाधीन करून घेवन मागीर पंजाब पंच न्हंय व्हडची जागा तशें ताका पंजाब म्हणटा त्या गेलवलकय अमर पर्वत गेलवलकय. मागीर द्वारपाल म्हणलेले नगरी द्वारकी न्ही द्वारपाल म्हणलेली नगरी ताणें गेलवलो म्हूण सांगून तशी मागीर तो कृष्णाल द्वारकेकय वता. कृष्ण पळय युधिष्ठिराक हें एक चंदाय पळया युधिष्ठिराक युद्ध कोर राजसूय याग कोरका म्हणून सांगिल्लो कृष्ण तो वापसय कसो करता म्हणून म्हणल्यार तो ओपून घेता. युधिष्ठिराला प्रिती खातीर आवय तुमगेले आश्रीत म्हणून ओपून घेवन जाय जाल्यार बळबळी तोय कृष्णूय दितकय. मागीर शाकल राज मद्र राजधानी तो निजावन मावळोची शल्यो थंय तो नकुलाले ओपून घेता युधिष्ठिर सार्वभौम म्हणून सांगून आनी जाय जाल्यार धनकनक सकड दिता म्हणून. समुद्र तीराला थंय चमकला म्लेंच पहलब बर्बर किरात यमन शक कोण कोण मेळ्ळे तांकां पुराजनाक पराजय केल्ले रत्नाभरण घेवन इंद्रप्रस्थादी कडेन येयलो. नकुलाने हाडलेले ऐश्वर्य कितले म्हळ्यार खंय 10,000 हस्ती वयर घालून ताणें हाडला. भारी कश्टान व्होवन घेवन येताच की ते इंद्रप्रस्थाक ते युधिष्ठिराक दिल्ले ताणें. तशी नकुलो पश्चिम दिक्कांतो दिग्विजय करून येयला. अंजाण अर्जुन भीम सहदेव तांकां खंयची दिका वचचें सांगला त्या पुरे कडेन तांणी दिग्विजय करून येयल्याची अखंड भारतांतू युधिष्ठिराल सार्वभौमत्व जाल्लेत. तशी आतां हें सार्वभौमत्व पावली कुडले युधिष्ठिर कृष्णाला आदेशार कसल करता. धर्मरायाले आळविका भारी धर्मिष्ठ जावन तो राज्यभार करतरस जना रक्षण करचे विशयांतूय सांगता म्हणना सत्य सांगचे विशयांतूय सांगता म्हणना. आतां शत्रू नाच जेली ताका वयबे राज्याचे प्रजे पुरे स्वकर्म तांगेले वर्णाश्रम धर्म पालन करतरशिलीची धर्मराय धर्मिष्ठ जावन राज्य शासन करतरशिलो. कंदाय घालता तो प्रजेंक जाल्यार मस्त आलोचना करून प्रजावर्गांच्या कसले ತೊಂದರೆ जावचे ना त्या रितीर तो तांगेले टॅक्स घेता शिल्के. तशें जावन धर्मारी राज्यभार जाता म्हणून म्हणटात ना काले वर्षती पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी खंय
पुऱ्या कडेन चांग जावन आशिल्ले कडेन अशीची तशी कालकाला पावस जत आशिल्लो अनावृष्टी म्हणना अतिवृष्टी म्हणना सस्य समृद्ध जल्ला हಳ್ಳಿ ಪಟ್ಟಣೈ ಪುರೆ ಸಂಪತ್ ಸಮೃದ್ಧ ಪಟ್ಟಣ ಮಾಂದ್ರ संपत्तू हಳ್ಳಿ पुरे दुर्बळेची म्हण तशी ना तशी आणि खंय जाल्यार ताण कसलें एक कार्य प्रारंभ केल्लें म्हणलें की पुराय निर्विघ्न जावन पूर्ण जाता आशिल्लें गोरक्षणा व्यवसाय व्यापार पुरे अभिवृद्धी पावलींची धर्मरायाल कळगती चोरनाशिलींची मोसकर्तल नाशिलींची रायाले ते पुरे अधिकार वर्गस्न कोणी पट्टी मारनाची कोणालागी लंच घेनाची क्षाम डामर कसले ना रोग रुजीन ना अग्निभय ना अकाल मरण ना कसले ना युधिष्ठराले आडಳಿತ कालो खंयची सामंत राज तागेले आम्ही तागेले आश्रित म्हणून ओपून घेतला पळय कपकाणीक दिला पळय वाप आसतना गून युधिष्ठिराला युद्ध करचें काय येनीच काय म्हणून तसले राय खंय येनाशिल्ले कितले की राय युधिष्ठिरा बेट्टू येतलेच की तवळ काणिकनी घेवन युधिष्ठिरा पळो का म्हणलें लाशेर तवळ युधिष्ठिराला येता आशिल्लीची धनागम अशी तर आशिल्ली देखून धर्मरायाले कोशागारांत कसले उणेपण ना 100 वर्ष अविच्छिन्न खर्च केला रे सरली म्हण ना तितली भरला काय बक्कस कडे रे पळीत काय तो पुरे ऐश्वर्य उग्राणांत पुरे धान्य कितलंस आहार धान्य पुरे आम्ही गेले राज्यांत कितलेस पुराय परिशीलन करून राजसूय याग कोरका म्हण सांगून कृष्णाला सांगतो तो आणि करचवे राजसूय याग म्हण तेदन तागेले कृष्ण तागेले बंधुमित्र देशाचे विंगड अधिकारी आणि तू राजसूय याग कोरयत म्हण सांगून सांगता रसाची कृष्ण द्वार वतीक चमकलल नमे थंय दुखून ताणें सहदेवा लागीं नकुला लागीं ये ताका कपकाणीक पेटोवन दिलेलें न्हय कृष्ण येत सम काल येयला म्हूण सांगून तो कृष्णाक सांगून पेटयत न्हय आयला हांगा पळयता आनी तूं राजसूय याग शुरू कोरयत म्हूण कृष्णाने सांगली न्हय आत तो कृष्णाले आनी थंय कृष्णाले नेतृत्वान तूं हांव राजसूय याग करता म्हूण ताणें म्हणली नंतर कृष्ण थंय द्वारकेक एक कोणें रखवल जावका न्हय तो कसो करता वसुदेवाकाची द्वारकेचे रक्षणेक सैन्याध्यक्ष जावन स्थापन केल्लें आनी युधिष्ठिराल खातीर जाय जाल्यार सकन घेवन खंडवापस्त थंय इंद्रप्रस्थाक तो आयलो सूर्यमेव सूर्येण निमातमेव वायुना कृष्णेन समुपेतेन जहृषे भारतं पुरम सूर्यानातील कडेन सूर्यो आयलो म्हणलें की वारिनाशी आसल्यार सूर्य येयला येदोळ सूर्याल विशय ना शियांगा मानतो वत येयले वत वारे ना म्हणटा थंयची जना कितले तापन जाता पळय शिया गांवाची जना शियन जावका वत येयल्यार तांकां सैसूच्या जायना वारे ना नासल्यार तांकां राबूक जायना शियान तोपणी तांणी राबताची तशी आतां कृष्ण येयलो तांकां थंड वारें येयल्या वरी जाल्लें म्हूण सांगून तशी महाभारतांत सांगताची अरमने येद्रार रथ येयला खंय कृष्ण देवला युधिष्ठीर ताका पटोवन धरता दोळे दुखून दळदळी उद्दा देंवता संतोशाचे तशी अर्घ्य पाद्य दिवन योगक्षेम पुरे विचार करून भितर आपण व्हरता कृष्णाल परिवार तागे लोटो येयला ताजे नंतर धौम्य ऋषी येयलींची व्यास येयलींची भीमू अर्जुनू नकुलू सहदेव आनी पुराय बैसल्यांची युधिष्ठीर आसा कृष्ण आसा आतां कृष्णाला एक युधिष्ठीर सांगता कृष्णा हे सगळे भरतखंड तुगेल्या अनुग्रहानाची मुगेल वश जाल्लें आजी तुगेल्या अनुग्रहान इतले ऐश्वर्य संपादन केलां हांव आनी कृष्णा हे सर्व ऐश्वर्य तुगेले अनुमती प्रकार याग करच्यांत विनियोग कोरका म्हूण लेखला तशी सुरवेक राजसूय याग कोरका म्हूण म्हाका आज्ञापन दी तूं सांगली नंतर हांव करचें म्हूण सकट सांगता आसा आनीक कसो म्हळ्यार हे यागाचें याजमान्य तूंची वैसून घेवका तूं आस म्हूण जाल्यार हांव सर्व पापा दुखून मी मुक्त जाता म्हूण सांगून मी गेले मनान तसं जावन तूं हे यज्ञाचे दीक्ष घेतवे फक्त न्ही म्हूण जाल्यार तुगेले अनुग्रहानाची आमी दीक्षित जत्ताची म्हूण म्हणटना कृष्ण सांगता युधिष्ठिरा तूं चक्रवर्ती म्हणून घेतला म्हणटना राजसूय याग तुगेले निमती जावका तूं हे महायाग कोरका ताजी फल तुका मेळका तशें आमकां मेळ्ळ्या बरीची तशें तुका बरें जावका म्हूण न्हू म्हाका केन्नाय अपेक्षा सुचे तशें तूं ते राजसूय याग फुडले प्रारंभ करी म्हाका कसले जेव एक कार्य दी
तुगेले आज्ञाधारक जावन हांव कार्य करता म्हूण सांगून कडेरी युधिष्ठीर सामकें तुका स्मरण केलें मात्र कृष्णा तूं तितलो बेगी प्रत्यक्ष जालो म्हणटना राजसूय याग निर्विघ्न जावन जाता म्हूण म्हणलेले विशय म्हाका कसलेय संशय नात म्हूण म्हणटा हांगा वैशंपायन जनमेजयाला सांगताची तितली प्रिती कृष्णाक आनी पांडवांक एकल्या वयर एकल्यांक आशिल्ल्या म्हूण युधिष्ठिरात कसं करता जयलेले ऐश्वर्य म्हळ्यार राजसूय यागा कसलच कडी जाव का ते सिद्धत करू कसले कष्ट ना पळय पुरे संग्रह करताच की तांणी धर्मारायो सहदेवाकय सांगता की विंगड मंत्र्याकय सांगता की तुम्ही राजसूय यागा कसं जाय हे पुरे धौम्याला सांगून एक लिस्ट करून घेवका आणि पुराय शेकरण कोरका धौम्यान कसकस वस्तू जेवका म्हूण म्हणला ते पळय कुडले हाडका पळय इंद्रसेनू विशोकू अर्जुनाल सारथी पुरू हांकां पुरय आहार पदार्थ हाडचे काम करू दिवका आणि ब्राह्मणांक रुची भक्ष्य भोज्य तयार करचे कार्य इंद्रसेन विशोक आणि विशोक म्हळ्यार कृष्णाल सारथी अर्जुनाल सारथी पुरू आनी तीग जनान कोरका म्हणले कुडले सहदेव जायत म्हणटकय आनी सर्वय जनाक कोण कोणाक कसकसल काम कोरका कोण कोणाक कशें कसकसल्यांचो नियोजन करका धर्मरायान कृष्णान आनी सांगिल्ले प्रकार सहदेव ते पळय वयसून घेता मागीर आतां ब्राह्मण वर्ण म्हूण आसा ब्राह्मण वर्ण म्हळ्यार ते 4 जन उदगाता होत्र अध्वर्यो आनी ब्रह्म हे 4 जन ब्राह्मणान ಒಟ್ಟು कोरून याग करचे तशी आतां याज्ञवल्क्य मुनी ताका अध्वर्यो म्हळेले एक रथविज जावन केल्ले पयलं धौम्य होत्रगणाचे रथविज जाल्यांची सुनामाक उद्गात्र म्हळेल रथविज जाल्लो स्वयं वेदव्यास ब्रह्मजलिचके ब्रह्म म्हळेल रथविज ते ऋषींक गेले चेडूं शिष्य विंगड विंगड रथविज जावन कार्य वयसून घेतले म्हूण सांगून म्हळ्यार प्रति रथविजांक 4 जन सहायक 3 जन सहायक असता तशी 12 जन पुणी जावका जाताची तशी मागीर प्रतिहर्त्र सुब्रह्मण्य प्रस्तोत्र म्हळ्यार ಒಟ್ಟು 17 जन रथविज म्हणटा 17 जनाक एक यज्ञाक 17 जना वरण कोरोस म्हूण वरण म्हळ्यार तांकां वीड दिवचें म्हणटा पळय आमी आनी तुमी आमगेलें काम जाल्ले शिवाय खंय हाल्लू ना हांगा राबून काम करून दिवका म्हूण सांगून तशी पुराय जन कृष्ण द्वैपायन पुराय तांणी तांगेले नेत्रत्वारीची पुराय रथविजा वरण जाल्ले व्यासूची यागाक ब्रह्म जाल्ले तशीची ब्राह्मणोत्तम पुराय यागभूमीर बैसून याग कोरक प्रारंभ कोरका जाल्यार सुरवें पुण्या वाचनांनी करताची यज्ञ संकल्प जाता यज्ञभूमी शास्त्रोक्त जावन शुद्धीकरण कोरका त्या पुराय जाता मागीर शिल्पींक पुराय एक आपोवन कोरून आतां ते यज्ञ जातना बैल मनशारांनी बैसोन तांकां बैसून यज्ञ पळोवका त्या पळय कशी निर्माण कोरका खंय निर्माण कोरका खंयचे दिक्कान कोरका या पुरे ब्राह्मण सांगतात न्हय ते रितीर कोण कोण खंयचे दिका बैसुका कोणाले कोणा बसची जागो खंय सकड कोरका या पुरे केला तांणी मागीर युधिष्ठिर सहदेव आपयता आनी म्हणटा यागा तयार जाला न्हय पूर जन आव्हान दिवका पुराय रायांक म्हूण प्रति देशाक एका क्लॅपटयत आनी ते देशाचे खाली राया न्ही ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तांगेले प्रतिनिधी म्हूण आसतात सगळे देशांत तो रायाक आनी गरगर ब्राह्मणांक आनी दिवन राबूक हांगा याग सुरू कोरका न्हय तशी तांगेले प्रतिनिधी म्हूण आसता ब्राह्मण समाजा एक प्रतिनिधी वैश्य समाजा एकलो क्षत्रिय कुला एकलो तशें पळय तांकां मुख्यस्थांकय दिवन तांगेले जनां पळय घेवन येवका म्हूण सांगका तशी सहदेवान आज्ञा दिल्ली कुडले पुराय आव्हान पत्रिका घेवन चमकलीचकी ते देशा कोण कोणा खंयचे देशा वचूं सांगला तांणी ते देशा वचून आव्हान पत्रिका दिले थंय रायांक प्रजेंक पुराय जन आपयले कडेर कितले की जन पुरसात आशिल्ले जन तांगेले ओटू बाय सोरना येयल्याचे कोण चमकल्याचे पळय सांगू तांगेले ओटू बाय सोरना येयल्यांची पळय कितले जनां वेवस्था कोरका जाले पळय युधिष्ठिरान केन्ना व्हड याग वतसले रे म्हूण आलोचन करे आतां कुंभमेळ जातरच पळय कितले कोटी गटल्यान जन ते कुंभमेळान तो आयल्यांचे मू प्रयागराजाक तितले जनां कितले वेवस्था केला तशीच न्हय आतां सगळे भरतखंडाचे रायपुरे राजसूय यागाक
रायमांत्रवे तंग तंगेल देशाचे मुख्य अधिकारी कितली की प्रजावर्ग कोणा पोळक म्हणाशस तांणी पुरे बाई सोरणे तरस ಸ್ವಲ್ಪ जन तंग तंगेल रायाल वोटे ಸ್ವಲ್ಪ जन सांगू चमकलेल जनाल वोटोची आमकां पुरसती आमी युधिष्ठिराल याग कितले काळजात तितले काळपडे कसले उचकून खावचे जेवचे कसले उचकून आना थंय जाय जरेल मेळटा पुरे जन बाई सोरणू आयल्यांची पुराय समजल्लें पुराय जनांक सांगून जालें सकट जेतर युधिष्ठिराक एक चांग मुहूर्तांतो राजसूया याग बसच्याक दीक्षे दिली दीक्षे दिली नंतर युधिष्ठिरू तो दीक्षाधारी जावन तागेले कोण कोण तागेले प्रितीचे तांगेले ಒಟ್ಟು यज्ञ मंटपाक प्रवेश केलो ताणें पळयतना साक्षात धर्मरायुशी धर्मदेवशी दिसतरस कितली की पंडित श्रेष्ठ ब्राह्मण पुरे इंद्रप्रस्थ आयल्याचे पुरायन बिडार निर्माण केला कोणाकय तांक यथोचित कोणाक कंची नमने जेवण जेवका तें कोणाक कसले नमने बिडार जेवका तें ब्राह्मणांक विंगड नमून आसता क्षत्रियां ಸ್ವಲ್ಪ सुख भोग चड आसता वैश्य शूद्र कोणाक कशी जेवका यथोचित म्हणटा त्या रितीर पुरे बिडारांनी तयार केला यथेच आहार पदार्थ नेसूक जेवच्याक खावच्याक न्हिदच्याक खंयच्याकय ತೊಂದರೆ जेवचे तशें पुरे करून तयार करून दवरला के हांगा नित्यची तांकां उमगण जेवचे नजा म्हणून सांगून धर्म जिज्ञास दवरला नृत्य नाटक दवरला आमी पळय सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून दवरता तशी थंय आनंदान संतोशार थंय तांणी राबल्यांची खंय जाल्यार पळय ऐक पड़ता कसं नाही दियताम यथेच दान दिया यथेच तक सजाई निमगुन दिया अक्क सजाई निमगुन दिया भुज्यताम भोजन करायचे यांचे पुरे शब्द ऐक पडत रस राजसूय याग चंद रीतीर जाता आत्ता राजसूय यागाक भीष्म द्रोण कृप विदुर धृतराष्ट्रांक दुर्योधनादी धार्तराष्ट्रां प्रयापकान नकुला पेटोवन दिलेले ताणें कोणें युधिष्ठिरान आत्ता पुरे येवचे विषय आमी फायच्या दिसाक पळया आज सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पये तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।